ओम भगवते वासुदेवाय नमः. ज्ञानेश्वरीतील 15वा अध्याय बघूया, पुरुषोत्तम योग. तर या 15व्या अध्यायामध्ये वेदांत शास्त्रातील अनेक प्रक्रियेचे व विचारसरणीचे अगदी थोड्या शब्दात पण सविस्तर असं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे या अध्यायाला तत्वप्रधान अध्याय पण असं म्हटलं जातं. तर ह्या तत्वप्रधान जो अध्याय आहे, तर या अध्यायामध्ये शरीर, आत्मा, जीव याबद्दल आपण माहिती करून घेतलेली आहे. तर याच्यामध्ये विश्व नावाचा जो महावृक्ष आहे, तो महावृक्ष कसा तयार झाला, तर आपण याला संसार वृक्ष पण असं म्हणूया. तर संसार वृक्ष म्हणजे एखाद्या झाडाला पानं, फुलं, फळं लागतात, ती नष्ट होतात, परत आणखीन त्याला फांद्या येतात. त्याप्रमाणेच जीव हे नष्ट होतात, आत्म्याला सोडून जातात आणि परत हे जीव म्हणजे दुसरं शरीर धारण करत असतात. तर याच्यानंतर असं सांगितलेलं आहे की ह्या संसारूपी वृक्ष जे आहे, तो संसारूपी वृक्ष जसं संपतो, म्हणजे जसं एक वंश संपल्यानंतर दुसरा वंश निर्माण होतो, कलियुग संपला की सत्ययुग निर्माण होत असतो, असं हे चक्र चालत असतं. तर शरीर संपल्यानंतर आत्म्याचं काय होतं, हाही या अध्यायात सांगितलेलं आहे. तर सत्व, रज, तम हे जे गुण आहेत हे आपल्या शरीरात असतात. हे 3 गुण 5 ज्ञानेंद्रिय कर्म करत असतात आणि शरीर संपल्यावर आत्मा ज्ञानेंद्रियाची शक्ती आणि कर्म सोबत घेऊन जातो आणि देहाबरोबर आत्मा संपत नाही आणि आत्मा हा अमर आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आत्मज्ञान म्हणजे काय, की आत्मज्ञान म्हणजे आत्मज्ञानी माणूस कसा असतो. आत्मज्ञानी माणसाचं मन स्थिर असतं, त्याच्यामध्ये अहंकार नसतो, तो सद्बुद्धीने वागतो आणि त्याला आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर तो योग्य दिशेने ईश्वराची प्रार्थना करतो, भगवंताचं नामस्मरण करतो. तर हे ईश्वर भगवंत आपल्याला काय काय देतात, तर अनेक गोष्टी भगवंताने आपल्याला दिलेल्या आहेत. सृष्टी तोलून धरतो, चंद्र आणि सूर्याच्या रूपाने आपल्याला प्रकाश देतो, आपल्याला अन्न देतो आणि ते अन्न पचवण्यासाठी जठराग्नीद्वारा आपलं अन्न पचत असतं आणि हे भगवंत सर्वत्र असतो. तर माणसाला दुःख काय मिळतं, कारण प्रत्येक माणसाला त्याच्या कर्मानुसार दुःख मिळत असतं. तर पुरुषोत्तम म्हणजे काय, क्षर पुरुष आणि अक्षर पुरुषापेक्षाही विशेष असा म्हणजे तो पुरुषोत्तम होय. तर क्षर पुरुष म्हणजे संपणारं आणि अक्षर पुरुष म्हणजे कधीही न संपणारे चैतन्य आहे आणि त्या चैतन्याची उपासना सर्वांनी केली पाहिजे. ब्रह्म व आत्मा स्वरूपात एकच असून जीव हा परमात्म्याचा अंश आहे आणि ईश्वराची निष्काम उपासना करून संपूर्ण ज्ञान घेणं ह्या जीवाचं काम आहे.